नमस्कार, मी संजय फडतरे पुण्यावरून आलो आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मी माझ्या मिसेसबरोबर या वाटाणे प्रशिक्षण केंद्रात लातूरला मी आलो. खरं माझा हा पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे की माझ्या मिसेसला फूड इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करायची इच्छा बऱ्याच वर्षापासून होती आणि ती त्याच्याबद्दल खूप सर्चिंग करत होती, खूप अभ्यास करत होती. तिचा तो अभ्यास करत करत आम्ही बऱ्याच गोष्टी, बऱ्याच संस्थांना आपलं ऑनलाईन व्हिजिट केलं, सगळ्यांशी बोललो आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधून तिला वाटाडा प्रशिक्षण केंद्र लातूर हे ठिकाण मिळालं आणि त्याने ती पूर्ण माहिती त्याची यूट्यूब चॅनलवरनं इकडून तिकडून ज्या काही गोष्टी त्याला अवेलेबल असतील ऑनलाईन त्याच्यातून ती मिळवली. आणि लातूर म्हटल्यानंतर थोडं मनामध्ये प्रश्न पडला की आता एवढ्या लांब आपण कसं काय प्रशिक्षण घ्यायचं, म्हणून मग आम्ही ठरवलं की तिची इच्छा होती. आम्ही पहिलं त्यांच्याशी फोनवरनं संपर्क केला की सर असं असं आहे. मग ते म्हणाले की मी कोल्हापूरला येणार आहे. कोल्हापूरला त्यांचा एक कोर्स होता बेकरी प्रोडक्टचा, तर मग मी तो आवर्जून आम्ही त्यांना हे बोललो कोर्स करायच्या अगोदर आपण काय हरकत आहे, आपण त्यांना प्रत्यक्षात भेटूया. आणि मग त्या हिशोबाने मी आणि माझ्या मिसेसने ठरवलं आणि आम्ही त्यांच्या बेकरी प्रोडक्टचे जे काही कोर्स होता तिथे आम्ही जाऊन व्हिजिट केली आणि ते सगळा माहोल बघितला आणि त्यांचा जे काही रिप्लाय होता लोकांच्या, त्यांच्याबद्दलची जी काही माहिती मला तिथे मिळाली. खरं बघायला गेलं त्यावेळी आम्ही ॲडमिशन घेतलं नव्हतं, पण मला ते जाणून घ्यायचं होतं कारण आत्ता काय झालं ऑनलाईन आणि ह्या सगळ्या कोर्स सुळसुळाट आहेत मार्केटमध्ये आणि भीती वाटते की आपले पैसे, आपला वेळ वाया जाईल. आणि आम्हाला कोल्हापूरमध्ये त्यावेळी जाणवलं की नाही, आपण हा कोर्स लातूरलाच जाऊन करावा, असं इकडे तिकडे न करता, ऑनलाईन न करता. तर आम्ही पुढच्या आठवड्यात लगेच त्या कोर्सची माहिती घेतली आणि त्या कोर्ससाठी आम्ही पुण्यावरून लातूरला निघायला सुरुवात केली. खरं बघायला गेलं पावसाळा आहे, पण खूप ट्रेनला पण इकडे यायला वगैरे खूप त्रास होत होता, पण तरीसुद्धा आमचं रिझर्वेशन झालं. काल रात्री आम्ही 2 वाजता इथे पोचलो. मनात असंही आलं की आता हा कोर्स करू का नको, असंही मनामध्ये बरेच प्रश्न येत होते कारण काय आपण त्या फील्डमध्ये नवीन होतो आणि आम्ही जो कोर्स करणार होतो कुल्फी मॅन्युफॅक्चरिंगचा, लस्सी मॅन्युफॅक्चरिंग, खरं बघायला गेलं तर आमचं तसं काही बॅकग्राऊंड नाही आहे, पण एक आवड होती तिला. ती म्हणाली की आपण शिकूया, बघूया, जर त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मग आपण त्याच्याबद्दल बिझनेसचा विचार करूया. त्यानिमित्ताने आम्ही आलो. आल्यानंतर मी फक्त तिच्याबरोबर एक संगतीने आलो होतो की तिच्याबरोबर जाऊ, तिला असं कसं सोडायचं एवढ्याला, म्हणून मी तिच्याबरोबर आलो. पण मला इथे आल्यानंतर असं वाटलं की बऱ्याच महिला ह्या स्वतः एकट्या इथे इथपर्यंत पोचल्या होत्या. मला आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं आणि मग मी ठरवलं की नाही, आपण पण एवढं जर लांबून आलो आहे तर आपणही या गोष्टीला जॉईन व्हावं आणि आम्ही नवरा बायकोने दोघांनी मिळून हा कोर्स केला. कोर्स करत असताना त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज, त्यांची एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांनी शेअर केल्यानंतर खरंच असं वाटलं की आपण योग्य ठिकाणी आलो आहे आणि हा कोर्स जो काय आहे तो योग्य माणसाकडून आम्ही करतो आहे. लातूरला आल्यानंतर आम्ही खूप सॅटिस्फाय झालो कारण त्यांचं इथे प्रॅक्टिकल सिच्युएशन सगळं त्यांनी तयार केलेली आहे. प्रॅक्टिकल देण्याचे सगळे काही मशिनरीज त्यांच्या इथे आहेत आणि त्या सगळ्या लाईव्ह बघायला मिळतात. कारण काय होतं माहिती आहे का, ऑनलाईनमध्ये काय होतं, आपल्याला ऐकल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स येत नाही, पण प्रॅक्टिकल भेटल्यानंतर परत लायसनिंग कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे आल्यानंतर माहिती पडल्या आणि आम्ही आता तो कोर्स आज कंप्लीट केला पूर्ण. आता मी कोर्स जस्ट कंप्लीट केला. एक कोर्स झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे कुल्फीचं झालं, आपण लस्सीचा पण करूया. पण आज दोन्ही कोर्स केल्यानंतर आता माझ्या असं मनात आलं की ह्याच्या पुढचेही कोर्स आपण करावे आणि योग्य तो बिझनेसमध्ये त्या निवडून जो काही आपल्याला जमतो, जी आपली मार्केटची रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तो कोर्स करावा. आणि मी आवर्जून सर्व पुरुष मंडळींना नक्की सांगेन की आपल्या घरी जर महिला आहेत ज्यांना इच्छा आहे बिझनेस करायची, त्यांनी माझ्यासारखंच मिसेसला इथपर्यंत घेऊन यावं आणि लातूरला हे प्रशिक्षण घेऊन तिला बिझनेसमध्ये सहकार्य करावं. धन्यवाद.